जिल्ह्यात एफटेम सेंटरचं आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन। वसंत विहार परिसरातील रिगल प्लाझा येथे फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं एफटेम सेंटरचं उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष जगन बाबू गंजी, राघवराव, विष्णुवर्धन रेड्डी, एम.एस. राव, अशोक क्रांते, सुभाष माचा, ऐश्वर्या, किरणमयी, विष्णू रेड्डी आदी मान्यवरही उपस्थित होते। रिगल प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आलेलं हे एफटेम सेंटर सर्व समाजासाठी खुले असून 450 चौरस फुटांचं बहुउद्देशीय मिनी हॉल आणि 300 चौरस फूट अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या केंद्रात हायस्पीड वायफाय, लॉकर, कार्यस्थळ, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, कोचिंग सुविधा, प्रशिक्षण वर्ग आणि उद्योजकता विकास कार्यशाळा मार्गदर्शन जयेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत। तसंच ड्रोन तंत्रज्ञान शिक्षण, ड्रोन असेंब्ली आणि पायलट परवाना अभ्यासक्रम, ट्युशन्स, शिक्षकांसाठी जागा, क्रॅश कोर्सेस, संध्याकाळी आणि आठवड्याच्या शेवटी सामुदायिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, योग सत्र आदी उपक्रम देखील या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत। याशिवाय तेलुगू आई आणि मराठी मावशी या अभिनव संकल्पनेतून महाराष्ट्रात राहणाऱ्या तेलुगू बांधवांना तेलुगू भाषा शिकवणं तसंच महाराष्ट्रात नोकरी धंद्याच्या निमित्तानं आलेल्या नागरिकांना मराठी शिकवण्याचा उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे। संस्थेच्या वतीनं गोशाला निर्मितीचं कामही सुरू असून रायगड जिल्ह्यात आनंद निलयम ज्येष्ठ नागरिक गृह प्रकल्प 5 एकर राबवण्यात येणार असून इमारतीचा आराखडा मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचं अध्यक्ष गुप्ता यांनी सांगितलं। आगामी काळात या कार्यालयाचं रूपांतर समाज भवनात करण्याचा मानस असल्याचं अध्यक्ष जगनबाबू गंजे यांनी सांगितलं। अधिक माहितीसाठी 9920528833 अथवा 7718825503 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। आज एफटेमच्या सेंटरचं ओपनिंग या इकडे होत असताना स्टार्टअप असेल, त्याचबरोबर तेलुगू समाजासाठी या इकडे अनेक कार्य करण्याचं काम हे जगनबाबू आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्याने करत असतात। पण त्याचबरोबर आपली माई मराठी यालाही या इकडे जोपासण्याचं संस्कार आपल्या राज्यातलं जोपासण्याचं काम या इकडे सुरू आहे। मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सातत्याने आपल्या लोकांना या इकडे एकत्र जोडून ठेवण्याचं काम आपण ठाण्यामध्ये बघतो की वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या प्रांतातनं लोक या इकडे आपल्या निवाऱ्यासाठी, आपल्या रोजगारासाठी आलेले आहेत। पण आपल्या लोकांना जोडून ठेवण्याची, आपले संबंध जोडून ठेवण्याची आणि त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये आपण आहोत त्या राज्याचं कल्चर टिकवणं, वाढवणं, त्याची भाषा वाढवणं याचंही काम एफटेमच्या माध्यमाने चालू आहे। मी या सेंटरच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तालिबानी मंत्र्यांच्या भारतातील जेंडर बायस विरोधात राष्ट्रवादी आक्रमक. अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. अफगाणिस्तानात महिलांना कुठेच स्थान नाही. तीच कृती भारतात तालिबानींनी केली असताना भाजप सरकार याबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. दरम्यान या घटनेचा निषेध करून भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाता घाग यांनी केलाय. तर तालिबानी मनुवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजप सरकार विरोधात सर्व महिलांनी लढा उभारायला हवा असं आवाहन प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य यांनी यावेळी केलं. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचं सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. याच तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले आमिर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतीच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला एकाही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. या घटनेबाबत केंद्र सरकारनं आक्षेप न नोंदवता आपणास या पत्रकार परिषदेची माहिती नव्हती असं सांगून हात झटकलेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा सुजाता घाग आणि कार्याध्यक्षा साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी तालिबान मुर्दाबाद, तालिबानला घाबरलो कोण, 56 इंचवाल्यांशिवाय दुसरं कोण, हा देश जिजाऊ सावित्रींचा, चालणार नाही कायदा मनूचा अशा अनेक घोषणा दिल्या. पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये महिलांना डावललं गेलं, पण रविवारच्या पत्रकार परिषदेत पुन्हा आमंत्रित करण्यात आलं. कसं बघताय? शुक्रवारी जी पहिली पत्रकार परिषद तालिबानी परराष्ट्रीय मंत्री मुत्तकी यांनी घेतली, त्या पत्रकार परिषदेत जेव्हा महिला पत्रकारांना निमंत्रण नाही दिलं गेलं किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदेत सामील करून नाही घेतलं, त्याच दिवशी हे जे भाजप सरकार आहे त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे. त्याच्यानंतरची जी दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती म्हणजे काय आहे, पहिले तुम्हीच जखम द्या आणि मग त्याच्यावर मलमपट्टी पण तुम्हीच करा, तो प्रकार आहे. आणि ते करायला हे बीजेपी सरकार नेहमीच पुढे असतं. जी पहिली पत्रकार परिषद झाली आपल्या भारत भूमीमध्ये झाली, त्या पत्रकार परिषदेला जेव्हा महिलांना डावललं गेलं त्या दिवशी आपल्या सरकारने तिकडे भूमिका घेऊन ती पत्रकार परिषद रद्द करायला हवी होती, पण तसं काही करण्यात नाही आलं. एक शब्द देखील उच्चारला गेला नाही त्या दिवशी. म्हणजेच काय तर हे सरकार हे महिला द्वेषी आहे, महिलांचा तिरस्कार करणारं आहे. महिलांना जो आमच्या संविधानाने समान अधिकार दिला आहे त्या संविधानाचा अपमान करणारं हे भाजप सरकार आहे. लोकशाहीची कुठेतरी गळचेपी होत आहे. त्यांच्या प्रत्येक कृत्यातनं हे दिसून येतंय की हे जे सरकार आहे ते मनुवादी वृत्तीचं आहे. मी माझ्या सगळ्या माता भगिनी मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की त्या दिवशी त्या होत्या, उद्या आपण असू. आत्ता जर ह्या वृत्ती विरोधात आपण एकवटलो नाही, सगळ्या महिलांनी ह्याच्या विरोधात आवाज उचलला नाही, तर पुढे येणारे दिवस आपल्यासाठी अतिशय विकट असतील. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची आशा दाखवली होती. मात्र 11 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करूनही या सुशिक्षित युवकांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं. मागील काही महिन्यात 13 आंदोलनं करूनही सरकारनं दखल घेतली नसल्यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थींनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावीच ठाण्यात धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकनाथ मामा आम्हाला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 8 दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सरकारनं पुन्हा शब्द पाळला नाही तर दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा संघटनेनं दिलाय.
या आंदोलनात सांगलीचे तुकाराम बाबा महाराज, संघटनेचे प्रकाश सावळे, ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे, मुंबई जिल्हाध्यक्ष काजल बुट्टे, लातूरचे अनिकेत मांदळे, जालना जिल्हाध्यक्ष सुखदेव भिसे यांच्यासह राज्यभरातील हजारो प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर युवांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली. या अंतर्गत 10 लाख तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रति महिना 6 ते 10 हजार रुपये मानधन आणि सेवेत कायम करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 11 महिन्यांच्या कालावधीनंतर शासनानं कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं सुमारे 1,75,000 प्रशिक्षित युवक आज पुन्हा बेरोजगार झालेत. आम्हाला फसवले, आमचं भविष्य अंधारात टाकलं असा आरोप करत या प्रशिक्षणार्थ्यांनी ठाण्यात आंदोलन पेटवलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. आंदोलनकर्त्यांनी कायमस्वरूपी नोकरी, मानधनात दुप्पट वाढ आणि रोजगार हमी कायदा करण्याच्या मागण्या केल्या. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधून 8 दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्याची माहिती चाकूरकर यांनी दिली आहे.